स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपेवाला हायस्कूल येथून किल्ले राजकोटपर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला। या पदयात्रेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल झाले। तसंच या पदयात्रेत छत्रपती शिवरायांच्या काळातील देखावे दाखवण्यात आले। या ठिकाणी सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी स्वागत करतो। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, सन्माननीय तहसीलदार मॅडम, सन्माननीय पल्ले साहेब, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझा घे डब्ल्यू आयोजन नाही। जय शिवाजी जय भारत पदयात्रा जी आहे ही शिवजयंती आपल्या आज आहे त्याच्या अनुषंगाने आपण करतो आहोत। देशभरामध्ये या यात्रा काढली जात आहे, महाराष्ट्रामध्ये आहेच आहे। मुख्य कार्यक्रम करतो आहे आपल्या इथे आपण मालवणमध्ये घेतला आहे त्याचा कार्यक्रम, आणि आपण या राजकोट आपल्या या टोपेवाला शाळेतून आपली सगळी लोकांना मुलं निघतील आता इथून, आणि पूर्ण 3-4 किलोमीटरचा जो प्रवाह आहे ती पदयात्रा करून राजकोटला येतील। तिथे सगळी सांगता होईल त्याची। आज राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पायाभरणीचा देखील कार्यक्रम होणार आहे, तो कशा पद्धतीचा असेल? हा, तो म्हणजे आपल्याकडे चौथारा तयार झालेला आहे, त्यामध्ये फक्त आपण पायाभरणी करून म्हणजे पुतळ्याचं काम सुरू करायचं आपलं सुरू करतो आहे। पण तिथे 11 वाजता आपला शासकीय कार्यक्रम आहे तो, त्या अनुषंगाने पालकमंत्री इथे पोहोचत आहेत, पालकमंत्री असते आपण ते काम करणार आहोत। किती महिन्यामध्ये पूर्ण होईल पुतळा? पुतळ्याचा आपण 100 प्रोग्राममध्ये घेतलेला आहे तो आपल्या, त्याच्यामध्ये आपण लवकर म्हणजे साधारण एप्रिल एंडपर्यंत आपला पुतळा पूर्ण व्हायला हरकत नाही। पण आपण घाई करणार नाही, थोडंसं आपण मागच्या वेळच्या अनुभवावरून आपण थोडंसं म्हणजे स्टडी चांगला आणि थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू। थँक्यू।